महाराष्ट्र के चिखली तहसील के भरोसा गांव में हाल ही में एक दर्दनाक घटना सामने आई, जहां एक किसान दंपत्ति ने आत्महत्या कर ली। इस दुखद घटना के बाद एनसीपी के युवा विधायक रोहित पवार ने सोमवार को पीड़ित परिवार से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी। उन्होंने मृतक गणेश थोटे और उनकी पत्नी की आत्महत्या के कारणों को लेकर परिजनों से विस्तार से चर्चा की। रोहित पवार ने मीडिया से बात करते हुए कहा कि राज्य में हर दिन किसान आत्महत्या कर रहे हैं और यह बेहद चिंताजनक स्थिति है। उन्होंने भरोसा दिलाया कि इस पीड़ित परिवार को सरकारी योजना और सहायता का अधिकतम लाभ दिलाने के लिए विभागीय आयुक्त और जिलाधिकारी से बात करेंगे। पवार ने इस अवसर पर यह भी कहा कि केवल सांत्वना नहीं बल्कि ठोस उपाय करने का समय है, ताकि किसानों की जिंदगी में वास्तविक बदलाव आए। तुमच्या परिवाराला आज आम्ही सगळ्यांनी मिळून भेट दिली। काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश जेव्हा ही बातमी पुढे आली आत्महत्येची, तेव्हा पूरा देश हादरला होता। पती पत्नी मिळून आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला। आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या। शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं, हुमणी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा। त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं, ते 3,20,000च्या आसपासचं लोन झालं होतं। विहीर बांधण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचा सुद्धा पूर्वीपासूनचा वाद, या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, पण याच्यामध्ये आपण जर खोलात गेलो तर कुठेतरी शासनाकडनं सुद्धा ज्या योजना आज केल्या जातात त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि आज शेतकऱ्याची जी अडचण आहे ती अडचण कुठेतरी समजून घेतली पाहिजे। आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो, बँकेच्या अधिकाऱ्याला मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। 3,20,000चं जे कर्ज होतं त्याचा प्रिन्सिपलची अमाउंट ही 45,000च्या आसपास होती आणि त्यांच्या लेवलवर 45,000मध्येच 3,20,000चं जे लोन आहे ते कुठेतरी तिथं सेटल केलं जाईल। म्हणजे 2,70,000 त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तिथं वाचतील। कलेक्टर महोदय आणि कमिशनर मॅडमशी आमचं बोलणं झालं, आपल्याला घरकुलच्या माध्यमातून काही मदत करता येईल का आणि स्पेशल यादीमध्ये नाव घेता येईल का, तिथं सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद हा कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडमनी दिलेला आहे। इथे असणारे तहसीलदार हे सहकार्य करतायत, इथं असणारे तलाठी ग्रामसेवक हे सुद्धा सहकार्य करत आहेत। ज्या ज्या योजना सरकारकडनं मिळतील या कुठेतरी इथं पूर्णपणे आणि लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी विनंती या सर्व प्रशासनाला केली। पण इथं जेव्हा आम्ही चर्चा करत होतो एक गोष्ट ऐकून फार आश्चर्य वाटलं आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली। 2-3 दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते, जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे। अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत, पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठेतरी घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्युमुखी पडले असं काहीतरी सांगा, मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील। म्हणजे त्याच्यात 8 लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठेतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय, परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय। तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली पाहिजे। जसं मार्केट समिती असेल, आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं सुद्धा काही मदत दिली जाते, काही इथे असणारे लोक मदत करत आहेत। अशी वेगळी मदत शासनाकडनं देण्यापेक्षा कुठेतरी खोटं बोला असं ते सांगत असेल, ही दुर्दैव आहे। पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे। या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली, पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत। त्याच्याचबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणीत आहेत, मक्याला सुद्धा तिथं रोग आलेला असं कुठेतरी तिथं कळतंय। विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 20% शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे आणि त्याच्यात 80% शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्याचबरोबर ढगफुटी
आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण, याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणार आहे. पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही, उदासीन आहे शेती या विषयाच्या बाबतीत. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्याकडे, ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण ते आज देताना दिसत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे.